गर्ल होणार आहे की डॅडाज गर्ल? अरे पेपर लीक नाही करायचं. टाळ्या. येस, करेक्ट. सो मनीसाठी हिटलर कोण होणार आहे? मम्मी. हे सांगण्यासाठी आंधळा मुक्का पहिरा माणूस तर तेच सांगेल. जे सर्व्हिसला ओळखतायत नाही ओळखतायत ते हा प्रश्न. रात्री जेव्हा बेबी निसर्गाच्या हाकेला ओढायला उठेल तेव्हा डायपर बदलण्यासाठी सर्वात प्रथम कोण उठणार आहे? भुवनेश्वरी देवी इथे आहेत असं आम्हाला कळलं. हात तुम्ही दिसत नाहीयेत मला. हा, पुढचा प्रश्न खास तुमच्यासाठीच आहे. तुला शिकवीन चांगला धडा असं म्हणत बेबीचा अभ्यास कोण घेणार आहे? क्या बात आहे. ही भाजी नको, ती भाजी नको, हे नको, ते नको असं बेबी म्हणत घरभर नाचली तर जेवणाचं ताट घेऊन संपूर्ण घरभर प्रदक्षिणा कोण घालणार आहे? एकमत झालेलं नाहीये. काय आता पुढे शेवटचा प्रश्न. जर 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 मनीनी लव्ह मॅरेज केलं तर तिला सर्वात प्रथम सपोर्ट कोण करणार आहे? काय कॉन्फिडन्स आहे. आणि एकदा जोरात या दोघांसाठी. आणि त्या प्रश्नाची उत्तर इतकी प्रामाणिकपणे दिली. हे स्माइल बघा, हे कॅन्डिडेट स्मॉल. तेजस देसाई हे नाव आहे. आणि ऑफकोर्स रुंजी म्हणजे अकस्मात सुंदर, आउट अँड आउट ब्युटिफुल. आणि दुसरा त्याचा अर्थ आहे की मनात रुंजी घालणे म्हणजेच मनात सतत घोळत राहणे. म्हणजे एकदा का रुंजीला कोणी बघितलं किंवा भेटलं, बोललं तिच्याशी की ती कोणाच्या मनातून उतरणार नाही, सतत घोळत राहायची. ती आईच्या वळणावरती गेली. एकदा कोणाच्या मनामध्ये उतरले की मनामधून उतरणं अशक्य. हो हो हो. आणि आता तेजस तू नाही एक मिनिट. तेजसच्या मनातल्या भावना तो मांडतोच आहे. पण त्याच्यापूर्वी ज्या काही भावना मला कळल्या, मी 108 दिवसांचा कोर्स केला ज्योतिषशास्त्राचा. तेजसने मगाशी छोटीला जवळ घेतलं होतं तेव्हा मला 2 ओळी आठवल्या एका मित्राच्या आहेत की लेख छातीशी बिलकता काय होते, लेख छातीशी बिलकता काय होते, वाघ असतो बाप त्याची गाय होते. आणि मला खात्री आहे तेजस हे जे सुंदर फूल तुला पाठवलं आणि गॉगल मुद्दा पण लावले डोळ्यातले भाव वाचता येऊ नये म्हणून.
ऍक्च्युली तीच अवस्था आहे आता माझी. म्हणजे आज इथे बसलेले सगळे वडील हे ऍक्सेप्ट करतील की आपण एक्सप्रेस करत नाही किंवा करू शकत नाही, व्हॉट एव्हर यू कॅन से. आज तशी परिस्थिती आहे की येस, म्हणजे ज्या वेळेला तिला पहिल्यांदा बघितलं म्हणजे आजही ती अवस्था आठवते की माझे हात थरथर कापत होते. आणि आत्ताही खूप इमोशनल झालेलं आहे. आणि एवढंच बोलू शकतो, थँक्यू सो मच सगळे, तुम्ही आमच्या आनंदामध्ये सहभागी झालात, वेळात वेळ काढून आलात. आणि थँक्स टू शर्मिष्ठा की ही स्टेप घ्यायला तिने फोर्स नाही म्हणता येणार, पण तिने कन्व्हिन्स केलं आणि आम्ही ही स्टेप घेतली, याच्यामुळे मला आज हा आनंद उपभोगता आलेला. थँक्यू सो मच सगळ्यांना. थँक्यू.